पास महाराष्ट्र में है और हमारे लिए गर्व की बात है कि संतरा नगरी का पुत्र होने के कारण हमारा भाई है। ऐसे भाई का हाथ मजबूत करने के लिए माननीय प्रवीण प्रभाकर राव गटके, इन्हें आप निर्वाचित करके भेजें। प्रवीण के बारे में आप सब लोग स्वयं जानते हैं, कारण मध्य नागपुर में प्रवीण का परिचय देना यानी सूरज को दिया जलाने जैसा होगा। इसलिए प्रवीण को आप आने वाले 20 तारीख को मतदान में निर्वाचित करके भेजेंगे। और आपको बताने की जरूरत नहीं, प्रवीण 1 नंबर का उम्मीदवार है कि नहीं है कि नहीं है? इसलिए प्रवीण का नंबर मतदान की ईवीएम में कहां है? 1 नंबर पे है। तो 1 नंबर के उम्मीदवार को 1 नंबर की बटन दबा करके 20 तारीख को निर्वाचित करें, यही निवेदन करता हूं। धन्यवाद। अपन जोरात घोषणा देऊ, माननीय देवेंद्र जी आप आगे बढ़ो, माननीय देवेंद्र जी आप संघर्ष करो। मी माननीय विकास भाऊ कुंभार यांना विनंती करतो की ते देवेंद्रजींचं स्वागत करतील। मंचावर उपस्थित आपल्या सगळ्यांचे लाडके नेते, आपले माजी मुख्यमंत्री, आजी उपमुख्यमंत्री, आपल्या नागपूरचे विकास पुरुष मान्य देवेंद्रजी, मंचावर उपस्थित आपले लाडके लोकप्रिय आमदार मान्य विकास भाऊ, महायुतीतील सर्व नेते, आपले महापौर मान्य दयाशंकरजी, मंचावर उपस्थित हलबा समाजाचे आमचे सर्व ज्येष्ठ आणि श्रेष्ठ नेते मंडळी, माता भगिनी मित्रांनो, देवेंद्रजी असल्यामुळे मी खूप वेळ बोलणार नाही, पण या मध्य नागपूरच्या 4-5 समस्या ज्या आपल्या हलबा समाजाच्या, हलबा बांधवांच्या समस्या त्या 2 मिनिटं ठेवीन आणि आपलं भाषण संपवेन। मान्य देवेंद्रजींनी या मध्य नागपूर करता विकास भाऊ असतील, प्रवीण दटके असेल, यांना भरघोस निधी दिला आहे। 15 वर्षात विकास भाऊंनी जे काम उभं केलं आहे, या मध्य नागपुरातल्या छोट्या छोट्या गल्ल्यांपासून मोठे मोठे रस्ते असतील, 5-5 अंडरब्रिज असतील, इंदोरा ते तिगोरी एवढा मोठा हायवेवर ब्रिज असेल, ते तर त्यांनी केलंच, पण त्यांनी रुग्णांकरता देवेंद्रजींकडनं 450 कोटी आणले आणि आज मेयोचं रूपांतर 5 स्टार हॉस्पिटलमध्ये झालं आहे। मित्रांनो, आपल्या बाजूला डागा आहे, डागामध्ये पहिले कोणी जात नव्हतं, पण आज डागामध्ये ज्या व्यवस्था, ज्या मशिनरीज, जे डॉक्टर, जे कर्मचारी आज विकास भाऊंच्या माध्यमातून आले, आज डागामध्ये बेड मिळत नाही। मित्रांनो, इतकं चांगलं हॉस्पिटल विकास भाऊंच्या माध्यमातून निर्माण झालं आहे। मित्रांनो, विकास भाऊ पार्किंगच्या समस्येच्या मागे लागले। मान्य देवेंद्रजी, गांधी बगीचाचा आपला फार जुना संबंध आहे। आपण आणि दयाशंकरजींनी मिळून लोटस म्हणून हा बगीचा हाती घेतला आणि याचं नंदनवन केलं आहे। आपण आता माननीय देवेंद्रजींच्या माध्यमातून भैयांनी मोठी अटल बिहारी वाजपेयी लायब्ररी बांधली असेल, तिथला रस्ता केला असेल, आता आपण वंदे मातरम उद्यान करतोय। मध्य नागपूर नव्हे तर ती पूर्ण विदर्भाची शान असणारं ते उद्यान आहे। या गांधीबाग बगीचाच्या बाजूला आपल्या तहसील पोलीस स्टेशनची जागा आहे, तिथले सगळे क्वार्टर जर्जर झाले आहेत। देवेंद्रजींच्या काळात महाराष्ट्रातलं 5 स्टार पोलीस क्वार्टर आपल्या लकडगंजला झाला, आपण सगळ्यांनी बघितलाय। त्याच धर्तीवर पार्किंगची पूर्ण आपल्या इतवारी, आपलं गांधीबाग, आपलं महाल, आपलं सेंटर येवनी, या सगळ्यांमध्ये पार्किंगची मोठी समस्या निर्माण झाली आहे। माझी देवेंद्रजींना विनंती आहे की त्या पोलीस क्वार्टरच्या प्रिमाइसेसमध्ये किमान 300-400-500 4 व्हीलर आणि किमान 2000 2 व्हीलरचं पार्किंग त्यांनी तिथे करून द्यावं, अशी पहिली मागणी आमच्या सगळ्यांची। मान्य देवेंद्रजी, या भागात मोठ्या प्रमाणात विणकर समाज, हलबा समाज आहे। मान्य देवेंद्रजी, हातमाग महामंडळाची एक मागणी आहे, तिथे कर्मचाऱ्यांची एक मागणी आहे, त्यांना 5वा वेतन आयोग आपणच दिला, आता 6व्या वेतन आयोगाची जी काही थकबाकी आहे त्यांची ती न्यायिक मागणी आपण ती मान्य केली आहे। आपण निवडून आल्यावर, आपण मुख्यमंत्री झाल्यावर ती मागणी मान्य करावी, त्यांचं 6वं वेतन आयोग द्यावं। आमचे पुरुषोत्तम सेलुकर त्याकरता भांडतायत, त्यांनी ती मागणी रेटून धरली आहे, ती आपण निश्चित पूर्ण कराल अशी माझी विनंती आहे। मान्य देवेंद्रजी, एक नागपूर सिक्युरिटीचा विषय, मान्य विकास भाऊंनी मागणी केली आणि आपण कोर्टाचा निर्णय विरोधात लागल्यावर सुद्धा 12 कोटींचा पहिला हप्ता आपण दिला आहे। उरलेले 60 कोटी रुपये आहेत। या 60 कोटी रुपयात त्या नागपूर सिक्युरिटीत काम करणारे आपले अनेक बांधव आहेत, जे देशोधडीला लागले होते, जे कशी तरी सावरले, कारण आपण 12 कोटी विकास भाऊंच्या म्हणण्यावर दिली।
त्यांचे 7 कोटी आपण टप्प्याटप्प्याने देण्याची मागणी आपल्या बैठकीत आपण मंजूर केली आहे. त्याचा पहिला टप्पा आपण परत मुख्यमंत्री झाल्यावर तो निश्चित द्याल असा मला विश्वास आहे. तो आपण निश्चित देऊ, एक आमची मागणी आहे. मान्य देवेंद्रजी, हलबा समाजात अनेक तरुण शिक्षित आहेत. कोणी पॉलिटेक्निक केलाय, कोणी इंजिनियर झालाय, कोणी MBA झालाय, कोणी BBA झालाय, पण आज नोकऱ्या नाही आहेत. त्या समाजातला तरुण होतकरू आहे, त्याला आपला व्यवसाय उभा करायचा. आपण एक हातमाग महामंडळ आम्हाला दिला आहे, पण आम्हाला श्री संत कोलबा स्वामी यांच्या नावाने एक आर्थिक विकास महामंडळ पाहिजे आहे, जे या समाजातील सर्व तरुणींना कर्ज रूपात देतील. हे तरुण देवेंद्रजी रोजगार उभा करतील आणि आपल्या रोजगारामध्ये अनेक लोकांना रोजगार देतील. त्यामुळे हलबा समाजातला तरुण हा सक्षम आपलं युनिट उभा करेल. मयंत्र मागाचं असेल, महात्मागाचं असेल, आणि त्यातनं या मध्य नागपुरातल्या अनेक तरुणांना हे रोजगार देतील. मान्य देवेंद्रजी, हा सगळा भाग व्यवसाय करणाऱ्या सगळ्या नागरिकांचा आहे. इथे आपल्या समोर होलसेल मार्केट आहे, याचे अनेक इश्यूज आहेत. इथे पार्किंगचे आहे, पडायला आले आहेत. त्यामुळे आपल्या सर्व पूर्व परवानग्याची यांना गरज आहे. मान्य, इथे मोठा सराफा बाजार आहे. या सराफा बाजारात पार्किंगच्या अडचणीमुळे व्यवसाय कमी होत चालला आहे. तिथे अनेक महानगरपालिकेच्या जागा आहेत. त्या जागी उत्तम मार्केट आपण महानगरपालिकेच्या माध्यमातून आयुक्तांना सांगून आपण ते निश्चित बांधू आणि इथला व्यवसाय इथे कसा राहील, इथला तरुण इथेच व्यवसाय कसा करेल. इथूनच नागपूर, इतवारी, महाल, गांधीबाग हा नागपूरच्या व्यवसाय करणाऱ्या लोकांचा हब आहे. हा इथेच राहावा याकरता देवेंद्रजींच्या माध्यमातून आपण आपल्या सर्व मागण्या पूर्ण करू. एक सोनार समाजाचा विषय, त्यांना एक त्यांच्या समाजाचा कुंभार समाजाचा विषय आहे. त्यांचं एक महामंडळ आहे, सोनार समाजाचं आपण महामंडळ दिलं. पण नागपुरात आपल्या कृपेने म्हणणं उचित नाही, पण आपल्या माध्यमातून अनेक आपण समाज भवन केले आहेत. त्यामुळे सोनार समाज असेल, कुंभार समाज असेल, यांच्याही समाज भवनाला आपण जागा दिल्यावर आपण त्यांना आर्थिक मदत करून ते समाज भवन उभे करून द्यावे एवढीच विनंती करतो. मित्रांनो, 4 टर्म नगरसेवक, अनेक समितींचा अध्यक्ष, सत्ता पक्ष नेता, प्रतोद, महापौर, छोट्या वयात नागपूर महानगराचा भाजपचा अध्यक्ष, हे सगळे या पक्षाने दिला आहे. या पक्षामुळे मी आज इथे उभा आहे. आपल्या सगळ्यांमुळे मी चांगलं काम करू शकलो, जे काही करू शकलो. तुम्हाला एक शब्द देतो की पुढचे 5 वर्ष विकास भवनाचे काम समोर आणलाय ते निश्चित समोर घेऊन जायला शब्द देतो. राबा कुंभार यांचा पुतळा आहे, त्या पुतळ्यासमोर हा शब्द देतो. आणि दुसरं, प्रवीण दटके एकटा आमदार होणार नाही, तर भारतीय जनता पक्षाचा एक तरुण कार्यकर्ता, माजी नगरसेवक, या मध्य नागपुरातली सगळ्या भगिनी, सगळे तरुण कार्यकर्ते, सगळे ज्येष्ठ नागरिक आमदार होतील आणि 5 वर्ष तुम्हाला माझ्याकडनं निराशा होणार नाही हा शब्द देतो आणि माझं भाषण संपवतो. आपण आशीर्वाद